श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एकादशीचं व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला भगवान श्री हरींचा म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक माणसे एकादशीचे व्रत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीचे व्रत करताना आपल्याला अनेक नियमांचे पालन करावे लागते. अनेक प्रकारचे कडक नियम पाळावे लागतात आणि त्यापैकी काही नियम खाण्यापिण्याशी संबंधित आहेत. एकादशीच्या दिवशी काही पदार्थ आपण चुकूनही खाऊ नयेत. हे पदार्थ खाल्ल्याने आपले एकादशीचे पुण्य नष्ट होऊ शकतं. तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला भेटतो. तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची सुख येतात. पण अगदी त्याच्या उलट जर विचार केला तर या दिवशी जर आपण असे काही खाद्यपदार्थ खाल्ले, म्हणजेच जे पदार्थ आपण एकादशीच्या दिवशी खाऊ नयेत असे पदार्थ खाल्ले, तर त्यामुळे एकादशीच्या दिवशी केलेलं व्रत भंग पावतं आणि आपलं सर्व पुण्य वाया जातं असे शास्त्रात सांगितले जाते. तर आज आपण असेच 5 पदार्थ पाहणार आहोत. आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल. एकादशीच्या दिवशी पहिला पदार्थ आहे की जो आपण खाऊ नये किंवा घरातील कोणी खाऊ नये. तुम्ही उपास धरा अगर धरू नका, मात्र हे 5 पदार्थ तुम्ही खाऊ नका. आणि त्यातला पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ. तांदळापासून बनवलेली कोणतीही वस्तू या दिवशी आपण खाऊ नये. या पाठीमागे मान्यता अशी आहे, एकदा देवी क्रोधित झाली आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा हे आपल्या देहत्यागातून मातीमध्ये मिसळले, म्हणजेच त्यांनी आपला देहत्याग केला. ज्या ठिकाणी त्यांनी आपला देहत्याग केला होता त्या ठिकाणी काही दिवसांनी तांदळाचे बीज उगवले, म्हणजेच त्या स्थानी भाताची रोपे उगवली. आणि तेव्हापासून अशी मान्यता आहे की त्या तांदळाच्या बिया असतात, म्हणजे जो भात असतो त्यामध्ये महर्षी मेधांचा अंश आहे. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी जर आपण तांदूळ खात असाल किंवा तांदळाचे कोणतेही पदार्थ खात असाल तर त्याचा अर्थ आपण एक प्रकारे महर्षी मेधांच्या देहाचा अंश आपल्या शरीरामध्ये घेत आहोत. परिणामी देवी माता या ठिकाणी क्रोधित होऊ शकते. तर ही एक पारंपरिक मान्यता आहे. या पाठीमागे एकादशीच्या दिवशी आपण भात किंवा तांदळाच्या वस्तू हे पदार्थ खाऊ नयेत. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर तांदळामध्ये जलतत्व मोठ्या प्रमाणात असतात आणि असा तांदूळ खाल्ल्याने आपलं मन अस्थिर व चंचल मनामध्ये अशांतता निर्माण होते. आणि असं चंचल मन हे ईश्वर भक्तीमधील लीन होऊ शकत नाही. आपण ईश्वर भक्ती चांगल्या प्रकारे करू शकत नाही. आणि म्हणून आपण या दिवशी भाताचं सेवन किंवा तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नका. दुसरी गोष्ट आहे घेवडा, ज्याला आपण बरेच ठिकाणी वालाच्या शेंगा म्हणूनही ओळखले जातात. तर या घेवड्याच्या शेंगा किंवा वालाच्या शेंगा सुद्धा या दिवशी खाऊ नये. त्या पाठीमागे कारण असं सांगितलं जातं की जर तुम्ही त्या दिवशी घेवड्याच्या शेंगा खाल्ल्यात तर त्यामुळे संतान पीडा निर्माण होते, म्हणजेच आपली जी संतती असतील, आपली जी मुलंबाळं असतील त्यांना आपल्या कृतीने पीडा त्रास होतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वांगी. वांगी ही एकादशीच्या दिवशी खाण्यास योग्य नसतात. त्याप्रमाणे ती द्वादशीच्या दिवशी सुद्धा आपण खाऊ नयेत. एकादशी द्वादशी या 2 दिवशी वांग्यांचं सेवन करणे निषिद्ध मानण्यात आलेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण. तसं पाहता कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये कांदा तसेच लसूण खाण्यास मनाई असते. याला कारण असतं, या 2 वस्तूंना असणारा विशिष्ट असा गंध, या गंधामुळे आपल्या मनामध्ये अशुद्ध प्रकारची अशा प्रकारचे भाव निर्माण होतात आणि मग त्यामुळे मन विचलित होतं. जर तुम्ही ईश्वर भक्ती करणार असाल, पूजापाठ करणार असाल तर कांदा आणि लसूण खाल्ल्याने मन विचलित होतो आणि परिणामी या पूजापाठांमध्ये मन लागत नाही. आणि म्हणून आपण विशेष करून एकादशीच्या दिवशी तरी कांदा किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ चुकूनही खाऊ नयेत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ती म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे मांसाहार किंवा अल्कोहोल किंवा नशा आणणारे पदार्थ हे आपण या दिवशी वापरू नये, त्यांचं सेवन करू नये.
या पदार्थांना तामसी पदार्थ असे म्हणतात. हे पदार्थ ग्रहण केल्याने आपला स्वभाव सुद्धा तामसी बनतो आणि मग असा तामसी स्वभावाचा व्यक्ती कोणत्याही प्रकारे ईश्वर भक्तीमध्ये रममान होऊ शकणार नाही. आपण जरी एकादशीचे व्रत करणार आहोत, प्रभू श्री विष्णूंची आपण एकरूप होणार आहोत, मग जर या दिवशी आपण मांसाहार किंवा मदिरा यासारखे पदार्थ आपण घेत असू तर त्यामुळे आपण ईश्वर भक्तीपासून कितीतरी लांब जातो. अशा प्रकारे हे जे 5 पदार्थ आहेत, हे 5 पदार्थ आपण ग्रहण करू नका, यांचं सेवन करू नका आणि श्री हरींचा, श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशीचं व्रत सुद्धा प्रत्येकाने करायला हवं. प्रत्येक हिंदू धर्मीयाने हे व्रत नक्की करायला हवं.